आज आहे गणपतीचा चौथा दिवस. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी करते आहे डुग्गूपासूनच. मी जस्ट आंघोळ करून खाली आली तेव्हा डुग्गू शाळेतून येत होता आणि खूप असा उथलपुथल करत आला तो शाळेतून. आणि त्याच्या हातात हे सर्टिफिकेट बघूनच कळलं की याचा काहीतरी नंबर आलेला, फर्स्ट सेकंड थर्ड जो पण काही आला असेल. पण ह्याच्या बिहेवियरनी मला एवढं कळत होतं की काहीतरी नंबर आलेला आहे. तर कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, मी त्याला कोकोनट बनवलं होतं आणि त्याच्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये या कोकोनटचा सेकंड नंबर आलेला आहे. याला गिफ्ट ओपन करताना बघा किती घाई होत आहे. आणि गिफ्टमध्ये याला मिळाले आहे 10 बुक्स कलरिंग करण्यासाठी. आणि याला कलरिंग करणं खूप आवडते, त्यामुळे जास्त हा एक्सायटेड असेल आहे. असं काही कोणत्याही याच्यात नंबर आला ना की मला खूप जास्त प्राऊड फील होतं आणि त्याला पण खूप छान वाटते नंबर वगैरे आला की. आणि तसं तर सगळ्याच आईवडिलांना आपल्या मुलांवर प्राऊड फील होतं असं काही नंबर आणल्यावर किंवा मार्क्स छान आणल्यावर. तर म्हणजे मुलांपेक्षा जास्त तर आईवडिलच हॅपी होतात. मी याचं एक क्लिप पण शेअर करेल की यांनी काय बोललेलं आहे कोकोनटबद्दल. तो सध्या आता KG2मध्येच असल्यामुळे त्याच्याकडनं जास्त काही एक्सपेक्टेशन्स करता येत नाही. पण तरी बाकी मुलांचे पण व्हिडिओज आले त्या मानाने तो थोडा ठीकठाकच बोललेला आहे. म्हणजे बाकी मुलं पण बोललेत, पण खूप मुलं ना असं स्टेजवर बोलायला घाबरतात किंवा कोणासमोर असं बोलायला घाबरतात. तर खूप लोक असेच की अडखळत होते. पण डुग्गूला ना मी घरीच बजावून पाठवलं होतं की जर तू तिथे कोकोनटबद्दल बोलला नाही तर यानंतर मी तुला पुढे असं काहीच बनवून देणार नाही. तो होऊ शकते तो त्या भीतीने बोलला असेल आहे. त्याची खुशी बघितल्यानंतर मी त्याला विचारलं हाऊ आर यू फीलिंग टुडे. तर त्याचा आन्सर बघा किती, आणि त्याचं फेसचा हॅपीनेससुद्धा बघा. I am feeling happy. ओनली हॅपी. No, I'm very happy. ओ चला, तर आता खूप लाड झाला मुलाचा. एका दिवसासाठी एवढा लाड सफिशियंट आहे. आता आपण आपल्या कामाला लागूया. तर सगळ्यात आधी रांगोळी काढून घेते मी, कारण काशी उठल्यानंतर रांगोळी काढणं पॉसिबलच होत नाही. आज मी खूप सिंपल आणि शॉर्टकट रांगोळी काढली आहे, कारण रोज काय एवढी मोठी रांगोळी एक तास तरी लागतंच रांगोळी काढायला, आणि त्यानंतरही 2 ते 3 तासामध्येच रांगोळी मिटून जाते. म्हणून आज माझा इंटरेस्ट थोडा डाऊन झाला होता, त्याच मी छोटीशीच रांगोळी काढली आहे. आता ती रांगोळी काढता काढताच उठली, तर बघा आता ती कशी मध्ये मध्ये करेल. डुग्गू तिला मागे मागे ओढतो आहे आणि ती परत मध्ये मध्ये येत आहे. सिंपल रांगोळी असल्यामुळे मला जास्त काही वेळ लागला नाही. 5 ते 7 मिनटातच मी माझी रांगोळी कंप्लीट केली आहे. सिंपल असल्यावरही मी मोबाईलवरनं बघूनच काढत आहे, कारण आता मला रांगोळीची डिझाईन काही सुचतच नाही. आधी लग्नाआधी वगैरे मी खूप मोठी रांगोळी काढायची आणि अशी न बघताच काढायची. आता तो टॅलेंट काही राहिलाच नाही माझ्यात, कारण आधी तर मी मेहंदी वगैरे पण काढायची. आता मला ते पण जमत नाही एवढं काही. चला, तर आता रांगोळी कंप्लीट झाली आहे. आता मी मोदक बनवून घेते, आणि आज मी मोदक पोह्याचे बनवलेले आहे. तसं तर मला पातळ पोहा पाहिजे होता हे मोदक बनवायला, पण माझ्याकडे पातळ पोहा नसल्यामुळे मी जाड पोह्याचेच मोदक बनवले आहे. आणि जाड पोहा पण असेल तर त्याला धुता नाही आला, तर मी त्याला स्वच्छ कापडाने असं पुसून घेतलं आहे. नंतर त्याचे मोदक बनवले आणि रोजच्याप्रमाणे आरतीला सुरुवात केली. आरती होताच जेवायला सुरुवात केली आणि असा आजचा दिवस मजेत गेला.